नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं PDF सोबत एका वर्षाचे चालू घडामोडीचं PDF, सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, मुंबई उपनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मुंबई उपनगर हा जिल्हा पहा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती? बघा, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कोकण या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 3 पहा, भारताची आर्थिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, भारताची आर्थिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, भारताचे प्रवेशद्वार असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे प्रवेशद्वार असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुंबई या शहराला पहा भारताचे प्रवेशद्वार असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 पहा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्या? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी क्षेत्रफळ हे पहा मुंबई शहर या जिल्ह्याचं सर्वात कमी क्षेत्रफळ आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, भातसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भातसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भातसा हे धरण पहा ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, तुर्भे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुर्भे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तुर्भे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प मुंबई उपनगर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जळगाव हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, महाराष्ट्रामधला अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्यामधला अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा, सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रामधला सर्वात अति दक्षिणेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा, कोकणामध्ये पहा जांभा खडक या ठिकाणी प्रामुख्याने आढळणारा तो खडक आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, मांगी तुंगी या नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, मांगी तुंगी या नावाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मांगी तुंगी या नावाचं शिखर पहा नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामधलं हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हनुमान डोंगर हे धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 6 पहा, जिगाव हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? जिगाव। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील जिगाव हा बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बुलढाणा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे।
प्रश्न क्रमांक 7 पहा दक्षिण भारतामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी बघा दक्षिण भारतामधलं बघा सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अण्णाईमुडी हे दक्षिण भारतामधलं बघा सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे? बघा काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा दांडेली हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? दांडेली हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दांडेली बघा हे अभयारण्य कर्नाटक या राज्यामधलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1857च्या उठावामधील दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1857च्या उठावामध्ये बघा दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व पहा बहादूरशाह जफर यांनी उठावाचं नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1934 या वर्षी पहा समाजवादी काँग्रेसची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं? वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 280 हे वित्त आयोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये? बघा मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील न्यूरोलॉजी या शास्त्रामध्ये मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक पाण्याचा गोठणबिंदू खालीलपैकी किती असतो? पाण्याचा गोठणबिंदू खालीलपैकी किती असतो? बघा 0°C हा पाण्याचा या ठिकाणी गोठणबिंदू असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संरक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय? बघा संरक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील संरक्षण हा विषय पहा संघ सूचीमधला तो विषय आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा ऐतिहासिक बक्सरची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? पहा ऐतिहासिक बक्सरची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 1764 या वर्षी पहा ऐतिहासिक बक्सर लढाई ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा पहा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे या ठिकाणी अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्नचिन्ह जागी या ठिकाणी एक शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. बघा श्वसन संस्था बरोबर बघा फुफ्फुस आहे तर रक्ताभिसरण संस्था यांच्याबरोबर पुढीलपैकी कोणता या ठिकाणी शब्द येईल? श्वसन संस्था बरोबर बघा फुफ्फुस आहे तर रक्ताभिसरण संस्था यांच्यासमोर पुढीलपैकी कोणता योग्य शब्द येईल? बघा हृदय या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य शब्द राहील. प्रश्न क्रमांक 5 भारतामधली सर्वात उंच मिनार खालीलपैकी बघा भारतामधली सर्वात उंच मिनार खालीलपैकी कोणती मिनार आहे? बघा कुतुब मिनार बघा दिल्ली या ठिकाणी आहे भारतामधली सर्वात उंच मिनार आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा संगमरवर बघा हे खनिज खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते? संगमरवर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामधून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते संगमरवर? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संगमरवर सर्वात जास्त हे राजस्थान या राज्यामधून प्राप्त होते. प्रश्न क्रमांक पुढचा पहा जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यामार्फत चालते? बघा जिल्हा परिषद यांचं कामकाज एकूण किती समित्यामार्फत चालते? बघा जिल्हा परिषद बघा यांचं कामकाज पहा 10 समित्यामार्फत चालते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा? बघा मुडदूस हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? मुडदूस बघा ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तलाठ्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात? तलाठ्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील तलाठ्याच्या कार्यालयास बघा या ठिकाणी सज्जा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11 बाबा किण्व हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे. बघा किण्व हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे. किण्व बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कवक यांचा या ठिकाणी प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 12 बा पहा शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कसा असतो. शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कशा प्रकारचा असतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील शुद्ध हिऱ्याचा स्फटिक हा अष्टकोनी या आकाराचा असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय या ठिकाणी स्थापन. बघा उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा कलम 214 हे कलम उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उगवत्या सूर्याचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला. बघा उगवत्या सूर्याचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात. बघा जपान या देशाला पहा उगवत्या सूर्याचा देश या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिण भारतावर सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्याने आक्रमण केले होते. दक्षिण भारतावर सर्वात प्रथम कोणत्या राज्याने आक्रमण केले होते. बघा अल्लाउद्दीन खिलजी या बघा सर्वात प्रथम दक्षिण भारतावर या ठिकाणी आक्रमण हे केले होते. प्रश्न क्रमांक 16 बा पहा 1 एकर म्हणजे खालीलपैकी किती गुंठे होय. बघा 1 एकर म्हणजेच खालीलपैकी किती गुंठे होय. बघा 1 एकर म्हणजेच बघा या ठिकाणी 40 गुंठे होय. प्रश्न क्रमांक 17 बा पहा भीमा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून उगम पावते. बघा भीमा ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून उगम पावते. बघा भीमा ही नदी पहा पुणे या जिल्ह्यामधून ती उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा महामार्ग आहे. समृद्धी हा महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणारा महामार्ग आहे. बघा मुंबई ते नागपूर या 2 शहरांना या ठिकाणी जोडणारा महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता. बघा लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1920 या वर्षी लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा झाला होता. प्रश्न क्रमांक 20 पहा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे संतांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये बघा गोदावरी या नदीचे खोरे पहा संतांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोरकुही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा कोरकुही आदिवासी जमात बघा कोरकुही आदिवासी जमात प्रामुख्याने अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 22 पहा सोने. बघा सोन्याचा बघा या धातूचा अनुक्रमांक खालीलपैकी किती आहे. बघा 79 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते ठिकाण आहे. बघा जळगाव बघा हे ठिकाण केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा पंतप्रधान जनधन योजनेचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे. बघा माझे खाते भाग्यविधाते या ठिकाणी जनधन योजनेचं घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो. ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो. बघा ईशान्य मान्सूनचा पाऊस बघा प्रामुख्याने चेन्नई या ठिकाणी पडतो. प्रश्न क्रमांक 26 पहा सरकारच्या कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच खालीलपैकी काय होय. बघा राजकोषीय तूट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा होन्शू बेटे खालीलपैकी बघा होन्शू बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत. होन्शू बेटे जपानचा समुद्र यांच्यामधली या ठिकाणी बेटे आहेत. लाकूड जळताना त्या निघणाऱ्या धुरामध्ये खालीलपैकी कोणता गॅस असतो. लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गॅस असतो. बघा कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी वायू असतो. प्रश्न क्रमांक मार्गारीन कोणत्या पदार्थाचा. बघा मार्गारीन हा खालीलपैकी कोणत्या पोषण तत्वाचा स्रोत आहे. मार्गारीन बघा मार्गारीन या ठिकाणी स्निग्ध पदार्थ यांचा या ठिकाणी स्रोत पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक राज्यांच्या महाधिवक्ता यांची नियुक्ती खालीलपैकी कोणामार्फत केली जाते. घटक राज्यांची महाधिवक्ता राज्यपालाकडून या ठिकाणी नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक अयोध्या हे शहर खालीलपैकी
कोणत्या राज्यामध्ये अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा मुंबई पोलीसभरला अतिसंख्य बघा 10,000 प्रश्नाचं PDF सोबत एका वर्षाचा घडामोडीचं PDF, सर्व पेपर आणि IMP नोट्स तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.